हॅलो स्टुडंट, आपण गेल्या लेक्चरला पाहिलं आहोत की फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय. द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. म्हणजे आपण पाहिलं होतं फंडामेंटल क्वांटिटी, त्याचे 7 फंडामेंटल क्वांटिटीज पाहिले, त्यात 2 सप्लिमेंटरी युनिट पाहिले. तर आज आपण नेक्स्ट बघणार आहोत डिराइव्ह क्वांटिटीज म्हणजे काय. बघा, डिराइव्ह क्वांटिटीची इथे डेफिनेशन आहे. The physical quantities which depend on one or more fundamental quantity for their measurement are called derived quantity. म्हणजेच derived quantities म्हणजे काय, हा फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे, त्याला म्हणायचं डिराइव्ह क्वांटिटीज. म्हणजे जो फिजिकल क्वांटिटी एक किंवा एकापेक्षा अधिक फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असेल त्याला म्हणायचं डिराइव्ह क्वांटिटी. म्हणजे असं लक्षात ठेवा की डिराइव्ह क्वांटिटी हा डिपेंड असणारा आहे आणि फंडामेंटल क्वांटिटी हा डिपेंड नसणारा आहे. डिपेंड असणारा डिराइव्ह क्वांटिटी आणि डिपेंड नसणारा फंडामेंटल क्वांटिटी. तर एक्झाम्पल बघा. आता डिराइव्ह क्वांटिटी म्हणजे जो फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे त्याला आपण डिराइव्ह क्वांटिटी म्हणतो. तर एक्झाम्पल इथे डिराइव्ह क्वांटिटीचा आपण घेऊया. व्हेलॉसिटी, एक्सिलरेशन, मोमेंटम, फोर्स इटसेट्रा. हे काय आहेत, तर हे डिराइव्ह क्वांटिटी आहेत. तर बघा, व्हेलॉसिटी जे काही आहे, व्हेलॉसिटी जे काही SI युनिट आहे, व्हेलॉसिटीचा जर फॉर्म्युला बघितला तर बघा तुमच्या लक्षात येईल. व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजेच डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजेच व्हेलॉसिटी. तर बघा, डिस्टन्स जे काही आहे त्याचं SI युनिट काय असेल, तर SI युनिट डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो आपण, तर मीटर, आणि टाईम सेकंदमध्ये. म्हणजेच SI युनिट काय मिळालं आपल्याला, तर मीटर पर सेकंद हे युनिट मिळालेलं आहे. तर मीटर पर सेकंद हे काय व्हेलॉसिटीचं SI युनिट आहे. आणि नंतर CGS जर फाइंड आउट केला तर CGS काय मिळणार आहे, तर सेंटीमीटर पर सेकंद. CGS काय आहे, CGS सेंटीमीटर पर सेकंद. बघा, SI युनिट मीटर पर सेकंद, CGS सेंटीमीटर पर सेकंद. हे कशासाठी आहे, व्हेलॉसिटी आहे. आता ह्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटी कुठले आलेले आहेत, बघा. फंडामेंटल क्वांटिटीज बघा कुठले आहेत, तर आपण पाहिलेलं आहोत की फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये लेंथ आहे, मास आहे, टाईम आहे. आता इथं बघा, लेंथ, मास, टाईम, बरोबर. तर लेंथ मीटरमध्ये मेजर करतो, इथं आहे मीटर आहे. टाईम सेकंदमध्ये सेकंद आहे. म्हणजेच हे कोणती क्वांटिटी आली, तर ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. फंडामेंटलचं कन्वर्जन कशामध्ये केलेलं आहे, डिराइव्ह क्वांटिटीमध्ये केलेले आहे. तर म्हणजे हे कोणावर डिपेंड आहे डिराइव्ह क्वांटिटी, तर हे फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. त्यामुळे याला आपण म्हणायचं आहे डिराइव्ह क्वांटिटीज. तर आणखी एक एक्झाम्पल घेऊ. ॲक्सिलरेशन. आता व्हेलॉसिटी म्हणजे वेग म्हणायचं याला. ॲक्सिलरेशन बघा, ज्याला आपण त्वरण म्हणतो. ॲक्सिलरेशन फॉर्म्युला बघा ॲक्सिलरेशनचा, व्हेलॉसिटी अपॉन टाईम. व्हेलॉसिटी अपॉन टाईम म्हणजेच कोण, ॲक्सिलरेशन. आता ह्याचं SI युनिट काय असेल, तर बघा, मीटर पर सेकंद स्क्वेअर. बघा, मीटर पर सेकंद स्क्वेअर हे काय आहे, SI युनिट. कसं काय, तर बघा, व्हेलॉसिटी म्हणजेच काय, डिस्टन्स अपॉन टाईम. ह्याचं SI युनिट काय, मीटर पर सेकंद. म्हणजे व्हेलॉसिटीला मी फक्त मीटर पर सेकंद लिहू शकते, डिवाइड बाय टाईम कशामध्ये मेजर करतो, सेकंद. असं मिळून काय मिळालेलं आपल्याला, मीटर पर, हा सेकंद वरती गेला म्हणजे किती झाला, मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि CGS काय मिळणार आहे, सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. बघा, कळालं का. व्हेलॉसिटी, ॲक्सिलरेशन म्हणजेच व्हेलॉसिटी अपॉन टाईम. SI युनिट काय असेल, व्हेलॉसिटी म्हणजेच डिस्टन्स अपॉन टाईम.
बरोबर. डिस्टन्स अपॉन टाईमसाठी एस आय काय आहे, मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद घेतला आपण, डिवाइड बाय हा टाईम आहे. टाईम कशामध्ये मेजर करतो, सेकंदमध्ये. त्यामुळं हा सेकंद वरती गेला, काय झाला, स्क्वेअर झाला ना. तर काय आलं बघा, मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर हे काय आहे, टाईम काय आहे याच्यामध्ये, टाईम हे फंडामेंटल क्वांटिटी आहे. आणि डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो आपण बघा, डिस्टन्स हे मीटरमध्ये मेजर करतो. म्हणून इथं काय आलेलं आहे, मीटर आलेलं आहे. म्हणजे मीटर आहे, टाईम आहे, टाईम जो काही सेकंदमध्ये आपण बघतो. तर हे काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. फंडामेंटल क्वांटिटी मग कोणावर डिपेंड आहे बघा, फंडामेंटल क्वांटिटीवर कोण डिपेंड आहे, तर डिराईव्ह जे काही क्वांटिटीज आहेत, ॲसिलरेशन म्हणतात, ॲसिलरेशन कोणावर डिपेंड आहे, फंडामेंटल क्वांटिटीवर. तर बघा आणखी एक एक्झाम्पल पाहूया आपण, मोमेंटम. नेक्स्ट एक्झाम्पल, मोमेंटम. बघा, मोमेंटम ह्याचं एसआय युनिट काय असेल, मोमेंटम म्हणजेच फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे का बघा, मोमेंटम म्हणजेच मास इंटू व्हेलॉसिटी. मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मास इंटू व्हेलॉसिटी. बघा, मास इंटू व्हेलॉसिटी. आता बघा ह्याचं एसआय युनिट काय असेल, एसआय आणि सीजीएस काय असेल बघा. एसआय युनिट मास, मास कशामध्ये मेजर करतो आपण, मास के जीमध्ये ना. तर एसआय युनिट काय असेल, के जी. आणि व्हेलॉसिटी कशामध्ये, व्हेलॉसिटी म्हणजेच काय, डिस्टन्स अपॉन टाईम ना, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो बघा, के जी, डिस्टन्स मीटरमध्ये, आणि टाईम कशामध्ये, सेकंदमध्ये. म्हणजेच एसआय युनिट काय मिळालं, के जी मीटर पर सेकंद. आणि इथं सी जी एसला काय येईल, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. हे काय आहे, मोमेंटम. मोमेंटम ही डिराईव्ह क्वांटिटी आहे. आता फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. कसं काय, आता आपण पाहिलं की फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या आहे, लेंथ आहे, मास आहे, टाईम आहे. इथं मास आहे, म्हणजे कोणावरती डिपेंड आहे डिराईव्ह क्वांटिटी, तर फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. फंडामेंटल क्वांटिटी काढल्यावर आपल्याला इथं मोमेंटम मिळणार आहे, म्हणजेच डिराईव्ह क्वांटिटी भेटणार आहे. तर हे बघितले आपण डिराईव्ह क्वांटिटीज म्हणजे काय. तर नेक्स्ट आपण पाहणार आहोत, तर एसआय युनिटचे जे काही कन्व्हेन्शन आहे, साइन कन्व्हेन्शन, हे काय आहेत. तर बघा, एसआय म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल आपण म्हटलं होतं बघा, एसआय युनिट सिस्टीम इंटरनॅशनल. ह्याचं कन्व्हेन्शन्स काय आहेत, कन्व्हेन्शन्स. आता कन्व्हेन्शन्स म्हणजे काय, जे काही साईन आहेत, साईन कन्व्हेन्शन, त्याचे काही रूल आहेत. ते काय आहेत रूल, तर पहा, फर्स्ट रूल काय आहे, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी should be represented by its symbol. पर फर्स्ट काय आहे कन्व्हेन्शन, किंवा फर्स्ट जो काही रूल आहे तो काय आहे, तर बघा, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. जे काही फिजिकल क्वांटिटी आहेत, ते रिप्रेझेंट करण्यासाठी काही सिम्बॉल्स दिलेले आहेत तुम्हाला. त्या सिम्बॉल्सनी ते यूज करायचे आहेत. म्हणजे समजा आता 1 मीटर असेल, तर मीटर हे काय झालं, तुमचा सिम्बॉल झाला. तर जे काही फिजिकल क्वांटिटीज आहेत ते रिप्रेझेंट करण्यासाठी सिम्बॉलचा वापर करायचा आहे आपल्याला. तर नेक्स्ट बघा, सेकंड, फुल नेम ऑफ ए युनिट ऑलवेज
starts with small letter even if it is named after person. काय म्हणलेलं आहे बघा, जर फुल नेम असेल, युनिटचं जर फुल नेम असेल, म्हणजे समजा मीटर असेल तर दाखवताना आपण कसं दाखवायचं आहे, स्मॉल लेटरने दाखवायचं आहे. आता हा मीटर मी लिहिले तर मीटर दाखवताना कसं लिहायचं आहे, यमने दाखवायचं मीटर. पण इट इज नेम ऑफ आफ्टर पर्सन, एखाद्या पर्सनचं जर नाव असेल तर आपण ते कसं लिहिणार आहोत, तर कॅपिटल लेटरने लिहायचं आहे. जर आफ्टर पर्सनचं जर नाव असेल तर काय लिहायचं आहे, ते कॅपिटल लेटरने. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो बघा, एक्झाम्पल 1 न्यूटन, 1 जूल इट्सेट्रा. बघा काय सांगितले, फुल नेम ऑफ अ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल लेटर. आता फुल नेम आहे, न्यूटन हा फुल नेम आहे, जूल पण हा फुल नेम आहे. कसं सांगितले, हा तुम्ही स्मॉल लेटरने दाखवलं. ओके, स्मॉल लेटरने दाखवलेलं आहे. बट हे पर्सनचं नाव आहे ना. न्यूटन हा एक सायंटिस्ट होता, जूल ही सायंटिस्ट होता. जर पर्सन असेल तर ते काय दाखवायचं आहे, कॅपिटल दाखवायचं आहे. न्यूटन यांनी डिनोट करायचं आहे आणि जूल जेनी डिनोट करायचं. हे आपलं सेकंड रूल असेल. तर नेक्स्ट बघा, थर्ड रूल काय आहे. थर्ड रूल, symbols for units do not take प्युरल फॉर्म. काय म्हणलेलं आहे बघा, युनिटचं जे काही सिम्बॉल आहे ते प्युरल फॉर्ममध्ये घ्यायचं नाही आहे आपल्याला. म्हणजेच जर एक्झाम्पल बघू आपण, फोर्स ऑफ 20 न्यूटन आहे. म्हणजे एक बॉडी आहे, त्या बॉडीचं जो काही फोर्स आहे किती आहे, 20 न्यूटन एवढं फोर्स आहे. तर बघा असं आपण लिहू शकतो, फोर्स ऑफ 20 न्यूटन. पण नॉट 20 न्यूटन किंवा और नॉट 20 न्यूटन्स. बघा काय म्हणलेलं आहे, प्युरल फॉर्ममध्ये घ्यायचं नाही आहे. म्हणजे 20 न्यूटन असं लिहायचं नाही आहे किंवा नॉट 20 न्यूटन्स असंही लिहायचं नाही. कसं लिहायचं आहे, 20 न्यूटन. म्हणजे 20 यन हा काय पाहिजे आहे, न्यूटन हा सायंटिस्टचं नाव असल्यामुळं यन हा कॅपिटल घ्यायचा आहे. तर फोर्थ रूल काय आहे बघा, सिम्बॉल फॉर युनिट do not contain any full stop. काय म्हणलेलं आहे, युनिटचं जे काही सिम्बॉल आहे त्याच्या पुढे फुल स्टॉप द्यायचं नाही आहे. म्हणजे समजा मीटर असेल फुल स्टॉप दिलं, लेंथ असेल फुल स्टॉप दिलं, मास असेल फुल स्टॉप, असं द्यायचं नाही आहे. हे आपलं चौथा रूल आहे. नेक्स्ट फिफ्थ रूल बघा काय आहे, द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटीज in numerator and denominator should be written as 1:1. बघा काय म्हणलेलं आहे फिफ्थ रूल, द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटीचं जे काही युनिट आहे ते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये
एकाच रेशोमध्ये लिहायचं आहे. म्हणजेच एक्झाम्पल घेतले की तुम्हाला लक्षात येईल. बघा एक्झाम्पल कसं घेते मी, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जे काही आहे ते एका रेशोमध्ये लिहायचं आहे. तर कसं बघा एक्झाम्पल, आता एस आय युनिट ऑफ ॲसिलरेशन इज, एस आय युनिट काय, ॲसिलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर. और कसं लिहू शकतो आपण ह्यालाच, मीटर सेकंड स्क्वेअर. बट नॉट स्क्वेअर असल्यामुळं तुम्हाला काय वाटणार, हा सेकंड किती 2 वेळा आहे. मीटर पर सेकंड असं डिवायडिंगमध्ये असं लिहायचं नाही. रेशो कसा पाहिजे, न्यूमरेटर हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे, असं मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर. कसा आहे बघा, हा असा आहे, बरोबर. हा न्यूमरेटरमध्ये हा डिनॉमिनेटर, पण रेशो कसा आहे, एकच आहे. आणि इथे बघा कसं आहे, मीटर पर सेकंड, बरोबर, डिवाइड बाय सेकंड. म्हणून यस काय झाला, स्क्वेअर झाला. असं होत नाही, असं लिहायचं नाही. ही जी काही पद्धत आहे ही चुकीची आहे, ही पद्धत बरोबर आहे. असं एकाच रेशोमध्ये लिहायचं आहे. तर नेक्स्ट बघा 6 नंबर काय आहे, नेक्स्ट 6 नंबरचं रूल काय आहे पहा. 6 यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ units and symbol for unit is avoided when physical quantity is expressed by combination of two. बघा काय म्हणलेलं आहे, यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट अँड सिम्बॉल फॉर युनिट इज अवॉइड वेन फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ टू. हे कसं बघा, तर द युनिट, आता इथं काय घेतलं, जूल घेतले, सायंटिस्टचं नाव आहे म्हणून कॅपिटल जे घेतलं. युनिट ऑफ जूल पर के जी असेल, काय म्हणलेलं आहे, युनिट ऑफ जूल पर के जी असेल. तर बघा जूल पर के जी आपण हे लिहू शकतो, हे काय आहे, करेक्ट आहे. पण हा सायंटिस्टचं नाव आहे ना, जर तुम्ही लिहिला जूल पर के जी असं लिहिला तर हे काय होईल, चुकीचं होईल. म्हणजे हे राईट आहे. तर नेक्स्ट 7 नंबर बघा रूल काय आहे. नेक्स्ट 7 नंबर बघा, सेवन नंबर, ए प्रीफिक्स symbol is used before the symbol of unit. काय म्हणलेलं आहे, तर प्रिफिक्स सिम्बॉल जे काही आहेत ते यूज कधी करायचे, तर सिम्बॉल ऑफ द युनिटच्या आधी यूज करायचे आहेत. हे म्हणजेच कसं, तर एक्झाम्पल बघा 1 मिली सेकंद आहे, हे काय आहे बघा, 1 ह्याला कसं लिहू शकतो आपण, मिली सेकंद ना, 1 ms आपण कसं लिहू शकतो, मिली सेकंद, बरोबर. 1 मिली सेकंद इज इक्वल टू, 1 मिली सेकंद म्हणजेच 10⁻³ सेकंद. आणि नेक्स्ट 1 मायक्रो सेकंद आपण बघा कसं लिहू शकतो, 1
मायक्रोसेकंद म्हणायचं त्याला, म्यूएस. मायक्रोसेकंद म्हणजेच 10⁻⁻6 सेकंद. हे काय आहे, सिम्बॉल आहे, प्रिफिक्स सिम्बॉल बघा. तर 1 नॅनोसेकंद जर लिहायचं असेल तर कसं लिहू शकतो आपण, 1 नॅनोसेकंद इज इक्वल टू 1 बघा नॅनो सेकंद. नॅनो म्हणजेच 9 ना, 10⁻⁻9 सेकंद. हे या टाईपमध्ये लिहायचं आहे. हे 7 नंबर जे काही रूल आहे 7 नंबरचा तो हा आहे. आता ह्याच्यामध्येच आणखी बघा एक काय आहे, ह्याच्यामध्येच बघा यूज ऑफ डबल जर प्रिफिक्स असेल, डबल प्रिफिक्स इज अवॉइडेड when single prefix is available. काय सांगितलेलं आहे बघा, ह्याच्यामध्येच जर डबल प्रिफिक्स जर असेल, काय म्हणलेलं आहे बघा, यूज ऑफ डबल प्रिफिक्स इज अवॉइड व्हेन सिंगल प्रिफिक्स इज अवेलेबल. म्हणजे सिंगल प्रिफिक्स जर असेल तर डबल प्रिफिक्स काय करा, निग्लेक्ट करा. म्हणजेच बघा 10⁻⁻6 सेकंद आहे बरोबर, म्हणजे हे मायक्रो आलं बरोबर. ह्याला आपण कसं लिहू शकतो, 1 मायक्रोसेकंद म्हणू शकतो बरोबर. पण नॉट काय म्हणलेलं आहे, नॉट 1 मायक्रो सेकंद असं नाही लिहू शकत आपण बरोबर. तर 10⁻⁹ सेकंद असेल तर 1 नॅनोसेकंद लिहू शकतो आपण, पण नॉट 1 यातला एम घेतला, यातला मायक्रो घेतला, असं लिहू शकत नाही आहे. असं लिहू शकतो आपण. तर हे काय झालं, 7 नंबर तुमचा जो काय प्रिफिक्सच्या बाबतीत रूल होता तो त्याच्यामधला शेवटचा रूल बघा, स्पेस और हायपन मस्ट बी इंट्रोड्यूस सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट काय आहे बघा, स्पेस और हायपन मस्ट बी इंट्रोड्यूस फाइल indicating